खापरखेडा येथील कोराडी देवी मंदिर मार्गावरील शेतकरी सेलिब्रेशन हॉलजवळ गुरुवारी पहाटे झालेल्या भीषण अपघातात एका वृद्ध महिलेचा मृत्यू झालाय। मॉर्निंग वॉकसाठी घराबाहेर पडलेल्या या महिलेस भरधाव अज्ञात वाहनाने जोरदार धडक दिली। गंभीर जखमी अवस्थेत त्यांना नागपूर येथील मेयो रुग्णालयात दाखल करण्यात आले होते। मात्र उपचार दरम्यान संध्याकाळी सुमारे 4 वाजताच्या दरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली। या घटनेमुळे खापरखेडा परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे। मृत महिलेचे नाव जिजाबाई कृष्णाजी गोरखेडे असे असून त्या भीमनगर वॉर्ड क्रमांक 4 चर्च जवळ खापरखेडा येथील रहिवासी होत्या। दररोजप्रमाणे गुरुवारी पहाटे त्या मॉर्निंग वॉकसाठी कोराडी देवी मंदिर मार्गावर गेल्या होत्या। सकाळी सुमारे 5:45च्या सुमारास शेतकरी सेलिब्रेशन हॉल जवळून पायदळ जात असताना मागून भरधाव वेगाने आलेल्या अज्ञात वाहनाने त्यांना जबर धडक दिली। धडकेची तीव्रता इतकी होती की त्या रस्त्यावर बेशुद्ध अवस्थेत कोसळल्या। दरम्यान खापरखेडा पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी प्रकाश जवादे व त्यांचे वाहन चालक परिसरातील नियमित पेट्रोलिंग करत असताना अपघाताची माहिती मिळाली। त्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली। पोलीस निरीक्षक हरीश रुमकर यांच्या मार्गदर्शनाखाली जखमी महिलेला तत्काळ पोलीस वाहनातून नागपूर येथील मेयो रुग्णालयात हलवण्यात आले। डॉक्टरांनी त्यांच्यावर उपचार सुरू केले, मात्र गंभीर दुखापतीमुळे उपचार दरम्यान त्यांचा मृत्यू झाला। अपघातानंतर संबंधित वाहन चालक घटनास्थळावरून पसार झाला असून धडक देणाऱ्या वाहनाचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी तपास सुरू केलाय। परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी करण्यात येत असून अज्ञात वाहन व चालकाचा माग काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत। या प्रकरणी खापरखेडा पोलीस ठाण्यात अपघाती मृत्यूची नोंद झाली असून पुढील तपास सुरू आहे। वृद्ध महिलेच्या निधनामुळे भीमनगर परिसरात शोककळा पसरली आहे। स्थानिक नागरिकांनी या मार्गावर वाहने भरधाव धावत असल्याची तक्रार करत वाहतूक नियंत्रणासाठी प्रभावी उपाययोजना करण्याची मागणी केली आहे। खापरखेडा येथून वैभव काकडे यांची रिपोर्ट।